तर आपल्याला जायचं आता नवी पेठ साईडला. आणि काम काय माहिती का, ही बॅग आहे ना, ह्या बॅगचे चाकं गेलेत, दुसरे बसवायचेत. आणि हे कॅमेरा आपलं हेल्मेट, सॉरी कॅमेरा म्हणालो, तर त्याला लावतो आणि मग पुढचं चालू करतो. तर घ्यायला बाई हेल्मेट लावलो आणि हे बॅग आता ठेवतो असं असं ठेवून. पहिला जरा गळा साफ करायचो, बोलायला जरा मध्ये उद्या, म्हणजे बोलायला जरा अडचण येऊ नये म्हणून. चालू करू ना कॅमेरा. हां उद्या कोण बघ ना मला वरनं, कोण नाही. हा मारलो तर बघितला नाही हो, त्याची KTM आहे. ठीक आहे, आमच्याकडे पण काय कमी नाही का, ॲक्सेस आहे आमच्याकडे. चला तर जायचं आपल्याला नवी पेठ साईडला. आणि बॅगीचे पूर्ण 4 चाकं बदलायचे. बॅग पूर्ण, बॅगेला मला वाटतं 10-15 वर्ष झालं असेल. हो भाई, काय आहे कर्नाटकाच्या इथून हवा फुल, पण हळू जायला पाहिजे यार. चौक आहे थोडंसं, एक धड ब्लॉक करावं म्हणलो तर लगे आमचं यार, कसं आहे खरंच. जाऊ दे. तर मी कुठं होतो, हां बॅग कशी पहिला 2 चाकं गेले होते, आता 4 पण गेले. तर एकच चाक राहिलं. आणि जर एक चाक जर राहिलं, म्हणजे 3 चाकं बदलली आणि एक चाक बदललं नाही तर हे होते ना, म्हणजे बॅलन्स होणार नाही. 3 चाकं बदलली आणि एक चाक बदललं तर बॅलन्स होणार नाही. रिक्षामध्ये ठीक आहे, टेन्शन घेतो नको, प्रत्येक गोष्ट टेन्शन घेतो आणि रिपोर्ट घाण करून घेतो. ठीक आहे, जाऊ सोड आता, जाऊ म्हणा आपण. तुम्ही कुठं 3 चाकावर होतो ना. हां, 3 चाक बदलले आणि एक चाक बदललं नाही ना, तर मग होणार नाही, ते बॅलन्स होणार नाही. 3 मोठे आणि एक छोटं म्हणलं तर, म्हणून त्याच्यामुळं ना 4 चाकं हे करायचं, बदलायचं. तर जाऊ. आता रिक्षामध्ये बघितलं ना, पण तिने थोडं लाजली पाहिजे, म्हणजे यार कसं ना करणार, कसं करणार, मूर्ख आहे तसं. जरा पूर्ण ते रस्ता आपलं ना आपल्या घरामधलं कुठं बदलायचं, म्हणजे कुठं बदलायचं ते कळीच नाही, रस्ता आठवच नाही. मी एकदा गेलो होतो आहे, तरी पण बघतो भाई यार, रॉंग साईड येऊ नको यार सायकलवाल्यांना. खरंच यार, तुम्ही येता एवढं इमानदारीने, हळूहळू सावकाश, पण आमच्यासारखे असेल की थोडेसे, आमच्यासारखे म्हणजे मी हळू आहे बघ, स्पीड 30ची स्पीड आहे भाई. हां, आमच्यासारखे म्हणजे असते एक पोरं क्रेजमध्ये बघितलं, अशी बघितलं ना तुम्ही, गेला कसं साईडने ॲक्सेसवाला. मी अजून पण ॲक्सेस आहे, पण मी हळू चाललो काय, म्हणजे मला म्हणचाल काय तर हो मी बघ कोणावर बोलत चाललं. आणि आज अजून जायचं आहे मला शूटिंग करायला लेझिमची. आज जमलं तर जाणार आहे, नाहीतर नाही जाणार. ऑफिसचं काम आलं की रात्री मला बाहेर जावं लागतं. जाऊ का. टिवळ साहेबनी हेडलाईट लावून ठेवली, काय जर करू मग. आणि हल्ली आजकाल ना एसट्यांचा पण जरा प्रॉब्लेम चालला वाटतं. एक साईडला डब्बा असतं, एक साईडला इंजन असतं, म्हणजे नीट बसच नाही आहेत. पण आणि नवीन बसा पण हे केले तर अपग्रेड केले तर, पण अजून जास्त करायची गरज आहे. मला वाटतं सगळे जुने बस आहेत ना ते काढायला पाहिजे खरं तर, कारण की लई जुने झालेत ते. म्हणजे परवा एक बस बघितलो मी, तर एक रॉड हे करत होता, म्हणजे खाली लोळत होता. म्हणजे मी बघितलो नाही, मला पाठवलेलं आहे का मित्रांनी, म्हणजे असं असं आहे म्हणून. ते आमचं महानगरपालिका म्हणतात ना मंदिर जुनं, म्हणजे सगळ्यात भारी अजून पण आहे चांगलं. आणि हे चौक ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, घाबरली थोडीशी, पण चालतं. कसलं करायला मी डायरेक्ट हाय करायलो, काय एवढं डेअरिंग माझ्याकडे आली मला काही नाही. डायरेक्ट बोलावलो यार सगळ्यांची मी, म्हणजे काय व्हायलं काय हे कॅमेरा लावल्यापासून डायरेक्ट बोलावलो सगळ्यांची. जरा तर डर यार, थोडा तो डर होना चाहिए. कॉटन किंग तर पुण्यात आहे इथं, म्हणजे इथं पण आहे.
कसे BMW 02 मुंबईमध्ये असते ना 1 ते 5 मुंबई आहे मला वाटतं. पण मुंबई काय पण मुंबई म्हणजे डेअरिंग यायले थोडी हळूहळू बोलायला दुसऱ्यांशी पण म्हणजे डायरेक्ट कुठं तर मार बी खायला नाही तर बाबा तुम्हाला पण गरज जाऊ नको हा आहे नाही. त्याने बघितल्यावरच करतो यार का थोडी ना मी स्वतः एकटा करायला. त्यांनी रिस्पॉन्स केलं त्यांनी मला भाव दिले तरच बोलावलं नंतर मी कशाला करून घेऊ. बॅगचं रिपेअरिंग करायचं कुठं आहे ते बघावं लागेल मला. कुठं लागतं आता कुठं ऐकून जायचं आता राईट व्हॉइस हे सारखं असतं का आपण करतो ते होतं मला काय करावं होतं की येशानं तर वरला आत्ताच वरडला येशा मला हे चालू झालं का मग तुझं करायचं भाई होतं आता काय करू मी अभि इथे नवीन हॉटेल झालं तुम्ही त्या साईडला येई नाही म्हणून जरा जास्तच काय काय व्हायला म्हणजे येतो परवाच येऊन गेलो होतो पण एवढं दिसलं नाही आत्ता जरा पूर्ण डाळ झालं. हो हो हे झाकतं आता जयशंकर झाकतं मंडपाच्या जर चहा भारी असते म्हणजे होतं हे म्हणजे ते हे कुठं आहे यार काय म्हणजे कळीच नाही मला. इथून जायचं सरळ सुभाष चौक तिथं पण गणपती आहे. गणपतीचं पण व्हिडिओ बनवणार आहे मी टेन्शन नका तुम्ही. गणपतीचा पण व्हिडिओ बनवायचा आहे एका दिवसातच 20 तर गणपतीच दाखवतोच तुम्हाला आणि त्याचा पूर्ण एक व्हिडिओ मोठा छानपैकी करणार आहे आणि पहिल्यांदा करतो तसंच काय तर आणि जरा थोडंसं कॅमेराचं समोर बोलायला भीती वाटते मला बाकीचं काय नाही नको इथं नको सॉरी जाऊन गर्दीतनं नको जायला. बस म्हणतील लोक रिॲक्शन घ्यायला आला आहे नवी पेठमध्ये अरे नाही यार कामं करत होतं अरे एक पण व्हिडिओ माझा असा नाही आहे म्हणजे मी उगा फालतू फिरलो बघितलं हे बघ सुटकेस कळलं अरे ते कुठे गेलं जातो तिथं एक गणपती हे पण गणपती खूप सुंदर आहे. मला वाटतं हे जे मंडप आहे ना इथं एक गणपती बघा इथं आतमध्ये बघा इथं हे मंदिर आहे ना छोटंसं तिकडं वरती त्यांचंच आहे असं वाटतंय मला बघू पण तरी चालू झाली शॉपिंग पोरींची शॉपिंग कधी थांबणार नाही चालूच असते शॉपिंग कधी. हां इकडनं जायचं आहे म्हणजे भाई माझं मेंदू कामच तरी नाही हल्ली अलीकडं म्हणजे काय झालं की काय की बाबा इकडून जायचं आहे कुठे काळी मस्जिद असं काय तर आहे तिथं आहे भैया काळी मस्जिद कुठे आहे रे काळी मस्जिद हां खाली असेल इथून खाली का ठीक आहे थँक्यू. असं म्हणते काळी मस्जिद तिथंच साईडला आहे ते बँकचं मला पण विचारून जावं लागतं मला पण माहीत नाही कुठे हां इकडे करेक्ट थोडं कळला तर मग तिकडनं पण गेलो असतो खरं तर इकडलं पण लेजिम टाकलं की मी थोरला मंगळा इकडनं आहे की इकडची थोरला मंगळा तालीम हे पण गणपती खूप मोठा असं आणि सुंदर पण असतं सगळ्यांचे व्हिडिओ करणारे बाई अजून चालू आहे यांचं काम ह्यांचा पण व्हिडिओ टाकला की मग रिस्पॉन्स भारी आला ह्यांचा पण खतरनाक आला इथं भाई कुठे आहे यार तुम पण अरे भाई चुकलं बघ परत अरे भाई कुठं आहे यार असंच व्हायला यार आम्ही विचारतो कोणाला तर विचारतो अजून विचारतो कोण तर सांगतो यार सांगा इथं पण मंडप आहेत ना बरेच मी बघितलं आहे बरेच मंडप आहेत. भैया इथं काळी मस्जिद कुठे समोर आहे का थँक्यू. हे सर बरोबर चाललेलो हां इथं बॅग रिपेअरी करायचं हे आहे एक दुकान आहे सगळे बॅगा रिपेअरी करतात. मागच्या टायमाला पण मी केलं होतं एक बॅग रिपेअरी चांगला केलं आणि अजून तिकडेच चाललो परत त्यांनी करते रे बाकीचं म्हणजे कोण करतं का नाही करतं ते माहीत नाही कारण किती दिवस तर बॅग कधी वेळात करून देत आहे का उद्या ये म्हणत आहे का परवा ये म्हणत आहे ते पण बघावं लागेल. आणि आता तिकडं आहे जायचं ना इकडून भाई मी लय मोठं गिरगिर फिरून आलो बघ काय माहितीच कुठं करतो मी इथं होतं रॉयल बॅग नाही सहेली बॅग भैया
व्हील बदलायची. ठीक आहे. हो इथूनच आहे जवळ. मी उभं गाव फिरून आलो आणि हे पूर्ण सेकंड हँड गाड्या मिळतात ते सगळे. पूर्ण सेकंड हँड गाड्या मिळतात. पण त्यांनी म्हणले की मला व्हिडिओमध्ये नाही यायचं. म्हणजे त्यांनी असं म्हणलं. ठीक आहे म्हणलं. तर काय असतात ना एकेकांचे, म्हणजे एकेकांना आवडत नाही यार. मला आवडते म्हणलं. सगळ्यांना आवडायला पाहिजे का कॅमेरा. ठीक आहे ना चालतं. मग तुमचं तर ब्लर मी म्हणलो ब्लर करतो, म्हणजे तुम्हाला ब्लर करतो आणि हे करतो म्हणलो, टाकतो म्हणलो. तर त्याने म्हणले नको ब्लर करू नको, मला पूर्ण काढूनच टाक म्हणलं ठीक आहे चला आता काय काढूनच टाकतो, विषयच नाही. तर ठीक आहे मी थोड्या वेळ येणार आहे. इथून परत चालू करतो ब्लॉगिंग. आता बंद करतो कारण चार्जिंग बी संपेल परत. काय झालं नसणार, ट्रॅफिक फुल जाम झालं. फुल जाम. पण सोमवार संपला ना. फुल स्विगीवाल्यांना फुल गडबड लागले कारण डिलिव्हर द्यायचं असतं बरोबर आहे त्यांचं पण थोडंसं. तर उगं ट्रॅफिक भाई. पण काय आहे म्हणजे आज श्रावण संपणार आहे का संपला काय कळू नाही मला. सोलापूर सिद्धेश्वर मंदिर आहे.